याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विनायक डावरूंकडून। विनायक, महायुतीचं सरकार आल्यानंतर थेट मोदी मुंबईत आज येत आहेत आणि आमदारांसोबत त्यांचा हा पहिलाच संवाद होतोय, काय महत्व आहे? बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत आज मुंबईत येत आहेत आणि राज्यामध्ये नवं सरकार बसल्यानंतर पहिल्यांदा येत आहेत आणि या नव्या सरकारमधले सगळे आमदार मंत्री यांच्यासोबत हा संवाद जो आहे तो साधला जाणार आहे। जवळजवळ 2 तासापेक्षा अधिक कालावधी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखीव ठेवलेला आहे। प्रत्येक आमदारांना मतदारसंघातले काही प्रश्न असतील ते जे आहे ते मांडता येतील, केंद्राशी संबंधित असले। त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने प्रत्येक आमदारांना मतदारसंघात काय नेमकं केलं पाहिजे, जनतेपर्यंत राज्यातल्या आणि केंद्रातल्या योजना ज्या आहेत त्या कशा पोहोचवल्या पाहिजेत, आतापर्यंत तुम्ही कशापर्यंत पोहोचवत आलात, पुढील काळात काय केलं पाहिजे, या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते आमदारांना देणार आहेत। 12:15 ते 2:45 असा हा कालावधी आहे आणि या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आमदारांसोबत संवाद साधतील। काही प्रश्न जे आहेत ते आमदारांना सुद्धा विचारले जाणार आहेत। केंद्रातल्या योजना तुम्ही कशा पद्धतीने मतदारसंघात नेलेल्या आहेत, असे काही प्रश्न आहेत। त्याचप्रमाणे आगामी निवडणुका आहेत, या निवडणुकीच्या अनुषंगाने कसं काम केलं पाहिजे, लोकांपर्यंत जास्तीत जास्त संवाद कसा ठेवला पाहिजे, असे प्रश्न जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते विचारू शकतात। आमदारांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते अनेक आमदारांना पहिल्यांदा भेटणार आहेत। कारण दिल्लीत जर भेटीची वेळ जर घ्यायची असेल तर अनेक दिवस जे आहेत ते लागत असतात, परंतु थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत आणि समोरासमोर संवाद जो आहे तो साधला जाणार आहे। आपण जर पाहिलं विधान भवनात पहिली बस जी आहे ती या ठिकाणी